हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्हिडिओ. आज आपण बेसिक्स ऑफ अकाउंट्समध्ये टाईप्स ऑफ अकाउंट्स चेक करणार आहे. सो टाईप्स ऑफ अकाउंट किती असतात? टाईप्स ऑफ अकाउंट असतात तीन टाईपचे अकाउंट्स असतात. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट, पहिल्या नंबरला आहे पर्सनल अकाउंट, सेकंड नंबरला आहे रिअल अकाउंट अँड थर्ड नंबरला आहे नॉमिनल अकाउंट. आता आपण डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट. व्हॉट इज पर्सनल अकाउंट? पर्सनल अकाउंट काय असतं? पर्सनल अकाउंटमध्ये पर्सन्स क्रिएट करतात. पर्सन्स आपण काय करतो? कवर्ड करतो. पर्सन्स म्हणजे कोण असतात? तो फर्स्ट पर्सन आहे नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजेच काय? पर्सन विचार क्रिएटेड बाय द नेचर. म्हणजे तुम्ही, मी, आपण काय नॅचरल पर्सन आहे. दिस इज पर्सनल अकाउंट. एक्झाम्पलसाठी मी घेतले आहेत राहुल अकाउंट, राम अकाउंट अँड श्याम अकाउंट. हे आहेत पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आहे पर्सनल अकाउंटमध्ये आर्टिफिशियल पर्सन्स. ना व्हॉट इज आर्टिफिशियल पर्सन? म्हणजे आर्टिफिशियल पर्सनचं मिनिंग काय, अर्थ काय त्याचा? तर पर्सन्स विच आर क्रिएटेड बाय द लॉ ॲज पर लीगल एंटिटी. म्हणजेच काय? जे स्कूल, कॉलेज, संस्था, बँक, कंपनी, कोणत्याही संस्था ज्यांना काहीतरी नाव आहे आपल्यासारखं, ते काय असतात? आर्टिफिशियल पर्सन असतात. ते पण पर्सनल अकाउंटमध्ये कव्हर होतात. लास्ट आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्यामध्ये काय कव्हर होतं? ॲडव्हान्स गिवन टू सम पर्सन ऑर आउटस्टँडिंग अमाऊंट फ्रॉम द पर्सन. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ॲडव्हान्स अमाऊंट दिली असेल किंवा कुठल्याही व्यक्तीकडून एखादी रक्कम राहिली असेल आउटस्टँडिंग, तुम्ही त्याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये कव्हर करू शकता. नेक्स्ट आहे पुढचं सेकंड नंबरला रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय कव्हर होतं? रिअल अकाउंट म्हणजे नॉर्मली ऑल टँजिबल थिंग्स, म्हणजे ज्या वस्तू दिसतात, स्पर्श करता येतात, त्याला तुम्ही काय म्हणता? रिअल अकाउंट. त्यामध्ये एक्झाम्पल्स काय कव्हर होऊ शकतात? तर फर्निचर हे दिसतं, स्पर्श करता येतं. बिल्डिंग हे दिसते, स्पर्श करता येते. मशिनरी, कॅश अँड बुक्स. रिअल अकाउंट नॉर्मली काय असतं? अदर दॅन द पर्सन्स अकाउंट, म्हणजे जे व्यक्ती नाही आहेत त्या फक्त वस्तू आहेत. आणि आता लास्ट काय येत आहे? लास्ट आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजेच काय? इनटँजिबल, जे अदृश्य आहे, दिसत नाही आहेत. शक्यतो हे काय असतात? शक्यतो ह्या सेवा असतात, म्हणजे सर्व्हिसेस असतात. नॉर्मली सर्व्हिसेस असतात. ऑल एक्सपेन्स अँड इन्कम आर कव्हर इन द नॉमिनल अकाउंट. सगळे जे एक्सपेन्स म्हणजे खर्च आणि जे काय उत्पन्न असेल ते सगळे यामध्ये कव्हर होऊ शकतात. एक्झाम्पलसाठी मी घेतलेलं आहे रेंट. जर मी तुम्हाला रेंट पे केलं असेल तर ते इनटँजिबल आहे, ते दिसत नाही आहे. नेक्स्ट काय? सॅलरी. ते आपण कॅशमध्ये पे करतो पण दिसत नाही आहे. नेक्स्ट काय? स्टेशनरी. आणि अजून काय? पर्चेसेस. नॉर्मली एक्सपेन्स आपण कसं ओळखू शकतो? ज्या ज्या पेमेंटसाठी किंवा ज्या खर्चासाठी आपण पेमेंट केलेलं आहे, ज्याचा बेनिफिट फक्त एका वर्षापेक्षा कमी असेल, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? एक्सपेन्स म्हणू शकता. ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.